तुमच्या कृतज्ञता व्यक्त करण्यात जर ही गोष्ट नसेल तर त्याचे परिणाम तुम्हाला मिळणार नाहीत. ती गोष्ट नेमकी कोणती तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हाय हॅलो नमस्कार. बुकवाणी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण रंडा बर्न लिखित द मॅजिक या पुस्तकाचे मराठी अनुवादित पुस्तक जादू या पुस्तकातील 8व्या दिवसाची जादू अनुभवण्यासाठी नेमकी कोणती कृती करायची ते आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हजारो वर्षापासून अगदी प्राचीन इजिप्शियन लोकांपासून जेवणापूर्वी मिळालेल्या अन्नाबद्दल आभार मानण्याची परंपरा पाळली जाते. मात्र 21व्या शतकातील या वेगवान जीवनात जेवणासाठी आभार मानायला वेळ काढणं ही गोष्ट अवघड झाल्याने ती प्रथा मागे पडत चालली आहे. पण खरं तर खाण्यापिण्यासारख्या साध्या कृतीतून कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी जर आपण घेतली तर आपल्या आयुष्यातील जादूमध्ये मोठ्या प्रमाणात वेगाने वाढ होईल. अन्नाबद्दल आणखी कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर एक क्षणभर थांबा आणि तुमच्यापर्यंत अन्न पोहोचण्यासाठी ज्यांचा हातभार लागला त्या सगळ्यांची आठवण ठेवून आभार माना, कृतज्ञता व्यक्त करा. अन्न ही एक भेट आहे, ती निसर्गाची देणगी आहे. कारण निसर्गाने जर आपल्याला अन्नधान्य पिकवण्यासाठी जमीन, पोषक तत्वे आणि पाणी दिले नसते तर आपल्यापैकी कोणालाही काहीही खायला मिळाले नसते. पाण्याशिवाय अन्न, वनस्पती, प्राणी आणि मनुष्य जीवनही अशक्य आहे. मानववंशशास्त्रज्ञ आणि निसर्गविज्ञान लेखक लॉरेन ई सिली म्हणतात, या ग्रहावर जर काही जादू असेलच तर ती पाण्यातच सामावलेली आहे. अन्न आणि पाणी नसते तर आपण कुठे असतो? आपण नक्कीच इथे नसतो. आपले कुटुंब किंवा मित्र कोणीही इथे नसते. आपल्याला हा दिवस किंवा उद्याचा कोणताही दिवस दिसला नसता. पण इथे या सुंदर ग्रहावर आपण सर्व मिळून जीवन, त्यातल्या आव्हानासह अत्यानंददायक गोष्टीसह जगत आहोत. कारण निसर्गाने आपल्याला अन्न आणि पाण्याची देणगी दिलेली आहे. म्हणूनच जेवणाच्या किंवा पाणी पिण्याच्या आधी साधे आभार आहे हे जादूचे शब्द म्हणणे आवश्यक आहे. दिवसात कोणत्याही वेळी काही खाण्यापूर्वी किंवा पिण्यापूर्वी तुम्ही आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारायचे विसरला आहात हे जर तुमच्या लक्षात आलं, ते लक्षात येता क्षणी डोळे मिटा आणि मनातल्या मनात मागे जाऊन तो प्रसंग आठवायचा प्रयत्न करा आणि त्या खाण्याच्या किंवा पिण्याच्या आधीचा क्षण आठवा आणि जादूचे शब्द उच्चारा. आजच्या दिवसात खाण्यापिण्याबद्दल अनेक वेळा कृतज्ञता व्यक्त करायला तुम्ही विसरलात तर हीच कृती उद्या सुद्धा करा. मात्र कृतज्ञतेची बांधणी करताना असा एक दिवस वाया घालवणं तुम्हाला परवडणार नाही. कारण तुमच्या स्वप्नांची परिपूर्ती होणं यावर अवलंबून आहे. अन्न आणि पाणी यासारख्या साध्या साध्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ही कृतज्ञता खोलवर रुजण्याची अभिव्यक्ती आहे. तुम्हाला ज्यावेळी त्याची तीव्रता जाणवेल त्यावेळी जादू घडून आल्याचं तुम्हाला दिसेल. चला तर 8व्या दिवसासाठी नेमकी कोणती कृती करायची ते आपण पाहूया. जादूची कृती क्रमांक 8, जादूचा घटक पदार्थ. यातील पहिली पायरी, तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची यादी करा. त्या प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला का कृतज्ञता वाटते ते लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा आणि प्रत्येक वरदान वाचून झाले की आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असे म्हणा आणि त्या वरदानाबद्दल शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. यातील दुसरी पायरी, असं काही खाण्यापूर्वी किंवा पिण्यापूर्वी तुम्ही एक क्षणभर थांबा. तुम्ही काय खात आहात किंवा पित आहात त्याकडे नीट बघा आणि मनातल्या मनात किंवा मोठ्याने आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. तुम्हाला हवे असेल तर तुमच्या खाद्यपदार्थावर किंवा पेयावर तुम्ही जादूचे सोनेरी बारीक कणही शिंपडू शकता. यातील तिसरी पायरी, आज रात्री झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड हातात घ्या आणि दिवसभरात जी सर्वात चांगली गोष्ट घडली त्याबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. याबरोबरच
रोंडा बर्न लिखित द मॅजिक या पुस्तकाचे मराठी अनुवादित पुस्तक जादू या पुस्तकातील 28 दिवसाच्या प्रवासातील 8व्या दिवसासाठीची जादूची कृती आपण पाहिली। चला तर मग भेटूया एका नवीन कृतीसह नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हाला हे पुस्तक आवडलं असेल, वाचण्याची इच्छा असेल तर या पुस्तकाची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथून तुम्ही ते पुस्तक खरेदी करू शकता। तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।